नमस्कार शेतकरी बंधूंनो. तर आपण आताच हळदीचा एक शेतकऱ्याचा व्हिडिओ बनवला आहे. तर शेतकरी आहेत शेषराव संभाजी अवचार आडेकर शिंदे. तर यांनी 10 किलो संभार टाकलेला आहे. तर आता टाइम म्हणजे एप्रिल महिना लागलेला आहे. तर एवढ्या टेम्परेचरमध्ये संभाराची उगवण शक्ती झालेली आहे. तर उगवण शक्ती असून या संभारावर एवढी म्हणजे गिरनेटी आलेली आहे आणि हिरवागार आहे. तर याची जर हे सगळ्या गोष्टी होण्यामागं पाठीमागं तर आपण या शेतकऱ्यालाच विचारू बा हे कशा प्रकारे याची उगवण शक्ती आणि सोय घेतली ते. तर मला विचारायचं की या एप्रिलमध्ये तुम्ही संभाराची उगवण शक्ती केली आणि संभार आज विकाच्या पोझिशनमध्ये आला, तर याचं तुम्ही कशा प्रकारे नियोजन केलेलं आहे? याला मल्टीप्र शिपतावळी वापरलेला आहे, नंतर फवारण्या केल्या, त्याच्यामुळे पानं रुंदी झालेली आहे, नंतर याच्यामुळे चांगलं आहे. तर शेतकरी बंधूंनो, मल्टीप्लायर एक असं प्रोडक्ट आहे. तर बघा आता म्हणजे या टेम्परेचरमुळं जे काही जमिनीत टाकलं तर उगवण शक्ती होत नाही, कारण संभाराचे प्लॉट किती लोकांचे गेलेले आहेत. तर या शेतकऱ्यानं मल्टीप्लायरची पहिल्यानं बीज प्रक्रिया केली आणि बीज प्रक्रिया करून कोथमीर शिपला आणि त्याला पाणी दिलं. पाणी दिल्याच्या नंतर 100% उगवण शक्ती झाली आणि उगवण शक्ती झाल्याच्या नंतर याच्यावर 2 स्प्रे घेतले. तर 2 स्प्रे घेतल्याच्या नंतर आज 30 ते 32 दिवसामध्ये संभाराची अशी भयानक क्वालिटी बनली आणि आज संभार मार्केटमध्ये आज बाजारामध्ये नेण्याच्या प्रक्रियामध्ये आज उपलब्ध झालेला आहे. तर मल्टीप्लायरमुळं अनेक फायदे आहेत. तर शेतकरी बंधूंना एवढीच विनंती आहे की मल्टीप्लायर यूज केल्याच्या नंतर 3 गुणा फायद्याची शेती कंपनीचं ब्रीदवाक्य आणि खरंच कंपनीचं ब्रीदवाक्य शेतीत टाकल्याशिवाय हे शेतकऱ्याला कळत नाही. तर शेतकऱ्याला एवढीच विनंती आहे की शेतकऱ्याने जास्तीत जास्त मल्टीप्लायर हे यूज करावं. धन्यवाद.